आज आपण ब्राह्मणी पद्धतीचा मटार भात करत असताना ताजा फ्रेश मटार वापरून हा भात बनवलेला आहे. थोडासा गोड तिखट चवीचा हा मटार भात चवीला अतिशय छान लागतो आणि करायला तर किती सोपं आहे. तुम्ही एकदा जर अशा पद्धतीचा मटार भात बनवला ना तर तुम्ही नेहमी बनवाल याची मला खात्री आहे. अगदी करायला सोपा, झटपट 5 मिनिटात बनवून तयार होतो. खूप जास्त लसूण, काही मसाले वगैरे वापरण्याची झंझट नाही. झटपट मोजक्या साहित्यात तयार होणारा हा मटार भात कशा पद्धतीने बनवायचा त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारच्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ब्राह्मणी पद्धतीचा मटार भात कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी एक हिरवं पाटण करून घ्यायचं. त्यासाठी हिरवी मिरची, त्याचबरोबर खूप सारं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरचे काड्या घेतल्या तरीही चालणार आहे. छान असं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकायचं तेल. साजूक तूप देखील वापरायचं आहे. ते केव्हा वापरायचं हे मी तुम्हाला सांगते. मोहरी टाकली साधारणतः 1 चमचा. मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर जे सुकं वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचं. आता या ठिकाणी खोबरं तुम्हाला किसून घ्यायचं असेल, ओलं खोबरं, तरी देखील तुम्ही किसून घेऊ शकता. किसून घेतल्यानंतर ते तुम्ही अशा पद्धतीने फोडणीमध्येच टाकलं तरीही चालणार. 1 वाटी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जेवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे तेवढेच आपल्याला वाटाणे घ्यायचे. म्हणजे 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतला तर 1 वाटीच वाटाणे घेतलेले आहे. यामध्ये टाकायची हळद. त्यानंतर काही गरम मसाला आणि गुळाचा वापर करायचा आहे. तो केव्हा करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. या ठिकाणी तांदूळ आणि वाटाणे छान असे आपण यामध्ये परतवून घेतलेली आहेत. त्यानंतर छान असा मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने छान असं परतवलं की हा भात चवीला आणखीन छान लागतो. ज्या वाटीच्या मापाने आपण वाटाणे मोजून घेतले त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी आणि पोहे खाण्याचा फक्त 1 चमचा एवढं पाणी वापरलेलं आहे. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आपण ते क्लीन करून घेण्यासाठी वापरलं होतं. चवीनुसार मीठ टाकलं. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून हा भात आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. आता हा भात शिजवताना जे प्रमाण आहे ते वाटाणा आणि तांदळाचं प्रमाण सेम घ्यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ओला नारळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये वापरला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपला भात छान असा शिजवून झालेला आहे. लगेच आपण त्याचं झाकण काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये टाकायचा गूळ. साधारणतः पोहे खाण्याचा 1.5 चमचा एवढा गूळ मी टाकलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे. हा गोडा मसाला सर्वात शेवटी आपण टाकल्यानंतर छान असा आपल्याला यामध्ये गूळ आणि गोडा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण लावून कुकर पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. झाकण लावायचं आणि तसंच ठेवायचं. गॅसवर वगैरे ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण झाकण लावणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जेवढे जास्त हाईप पॉईंट देता येईल तेवढे जास्त द्या. हाईप करण्यासाठी कमेंट बाजूला सरकवायची आहे आणि त्या ठिकाणी हाईप हे बटन येतं त्यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला वगैरे कोणताही मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. छान असा आपला हा ब्राह्मणी पद्धतीचा मटार पुलाव किंवा मटार भात तयार झालेला आहे. गरमागरम आपण तो सर्व करू. या ठिकाणी साजूक तूप तुम्ही ज्यावेळेस गूळ आणि गोडा मसाला मिक्स केला त्यावेळेस टाकलं तरीही चालणार आहे. परंतु या ठिकाणी मी ज्यावेळेस सर्व करत आहे गरम गरम हा मटार भात त्यावेळेस मी त्यावर साजूक तूप छान असं मिक्स करणार आहे. त्यामुळे तुम्ही केव्हाही साजूक तूप यामध्ये मिक्स केलं तरीही चालणार आहे. परंतु साजूक तूप मात्र विसरायचं नाही, मिक्स करायचं आहे. त्यामुळे थोडीशी गोड चव, साजूक तुपाचा सुगंध आणि छान असे हे सॉफ्ट झालेले मटार, यामुळे या मटार पुलावची जी चव आहे ती कायमस्वरूपी लक्षात राहील
इतकी अमेझिंग चवीचा हा भात होतो. अगदी याची चव नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा भात एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला देखील ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब बटन हे या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे. सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर देखील क्लिक करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा. आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.